आजचा दिवस जरा खास होता. आज सगळ्यांना सुट्टी होती, पण मी जरा कामावरून लवकर घरी आले होते आणि हे कामाला गेले होते. आई-बाबासुद्धा ताईंकडे राहायला जाणार होते. त्यांचं अचानक ठरलं होतं. सो मी आणि ते संध्याकाळी घरी होतो. त्याच्यामुळे मी दुपारी जरा माझ्या नंदेकडे गेलेली, म्हणजे माझ्या मावळण सासूबाईच्या मुलीकडे. त्यांनासुद्धा आज बँकेला सुट्टी होती. तर बसले त्यांच्याकडे. त्याच्यानंतर आम्ही विचार केला डीमार्टला जाऊयात. नंतर माझ्याही डोक्यात आलं घरातलं थोडासा स्नॅक्स संपला आणि मला मखाने घेऊन यायचं होतं. थोडा च्यवनप्राश आणायचा होता, मध आणायची होती. मी उद्यापासून रोज कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर मध घेणार आहे. मी अजिबात पाणीसुद्धा जास्त पित नाही आणि माझा खूप हेअरफॉलसुद्धा वाढला आहे आणि मी चिया सीड्सचं सुद्धा पाणी प्यायचा उद्यापासून प्रयत्न करणार आहे. म्हणजे रोज संध्याकाळी भिजवायचं असं ठरवलं आहे मनाशी, बघू किती दिवस चालते. त्यानंतर अगरबत्तीचं स्टँड नव्हतं, थोडाफार मला बाजार आणायचा होता आणि माझी फसलेली ढोकळ्याची रेसिपी मला पुन्हा एकदा ट्राय करायची म्हणून चितळेंचा पुन्हा एकदा मी ढोकळ्याचा बॅटर घेऊन आली आहे आणि त्यासोबत मी ह्या छोट्या छोट्या 2 बाउल्स आणल्या ते, कारण की मला रेसिपी बनवल्यानंतर त्यासाठी ठेवण्यासाठी. माझ्याकडे आहेत ऑलरेडी खूप काचेची भांडी, पण मी यूज करत नाही. आमचं घर छोटं असल्यामुळे. असो, कधीतरी मोठं झाल्यानंतर मी सगळ्या गोष्टी यूज करेन. तर त्या बाउल पण खूप क्यूट आणि खूप छान होत्या. त्यानंतर मी हे घरी आले 5 वाजता. तर मी मस्तपैकी त्यांना ब्लॅक कॉफी करून दिली. त्याआधी माझ्या दुसऱ्या मावळण सासूबाईची मुलगी आली होती, आत्याई पण घरी आल्या होत्या. मग त्यांना सगळ्यांना चहा केलेला, चहा रसकामी वगैरे खाल्लं. त्यानंतर यांना मी ब्लॅक कॉफी करून दिली आणि आमचा अचानक तिघांचा प्लॅन ठरला की आपण बाहेर जाऊया जेवायला. आता श्रावण लागणार आहे आणि त्याच्यात मध्ये उद्या परवा पण एकादशी. सो बोललो आपण चला आता गताहारी अमावस्या आत्ता सेलिब्रेट करूया, म्हणजे बाहेर आपण खाऊया, घरच्या लोकांना घरी काहीतरी घेऊन येत आहे असा आमचा प्लॅन होता. पण घरच्या लोकांनी ऑलरेडी त्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं म्हणून आम्ही 3घीच जण गेलेलो. मस्तपैकी स्टार्टरमध्ये चिकन, फ्रॉन्स आणि बटर चिकन, रोटी, राईस, डाळ आम्ही सगळं खाल्लं. घरी आले. मला थोडीशी साबुदाण्याची खिचडी उद्यासाठी बनवायची, त्याच्यामुळे साबुदाणे भिजत घातले. सकाळपासूनची जेवढी कपडे ट्राय केले तेवढी सगळी धुवायला टाकली आहेत. 11 वाजता माझ्या मते मी कपडे भिजत घातली. आत्ता विचार करा 2-2:30 वाजेपर्यंत माझे कपडे धुवून होतील. त्याच्यामध्ये थोडीशी 4-5 भांडी होती ती पण घासून घेतली. साबुदाण्यातलं पाणी काढलं ना, असं संपवला दिवस.